तुझ्या असण्या आणि नसण्याचं कारण म्हणजेच काही नसतं. तुझ्या असण्या आणि नसण्याचं कारण म्हणजेच काही नसतं. काही गोष्टींना सोडून दिलं म्हणजे जगणं असतं. कधी कधी फुलांसारखं व्हावं लागतं. कधी कधी फुलांसारखं व्हावं लागतं. दूर राहून सुगंध द्यावा लागतो. कधी कधी दुःखालाही आपल्या सोबतच घेऊन चालावं लागतं. कारण सुख हे क्षणभंगूर असतं. ते किती दिवस टिकेल याची शाश्वती नसते. पण दुःख मात्र आपला आयुष्याचा सोबती असतो. ते एकदा आलं की परत जायचं नावच घेत नसतं. जीवन म्हणजे एक समतोल रेषा नसते. जीवन म्हणजे एक झिगझॅग बॅलन्स असतं. नेहमी वाकड्या सरळ आणि खड्डे आणि उतार्या वळणाने चालणार जीवन. खूप जणांनी आपल्या आयुष्याला त्यागून नको त्या गोष्टी करतात. पण जीवन हे ते सांगत नाही. जीवन हे अनुभवातून आलेलं असतं. त्याला अनुभवातून जगायचं असतं. स्वप्न बघायचे असतात, स्वप्न मोठी होतात, स्वप्न साकार होतात. काहींची स्वप्न तशीच राहतात, फक्त ते मोठे होतात. कधी कधी काही गोष्टी भेटल्या नाहीत म्हणून निराश व्हायचं नसतं. कदाचित त्यापेक्षाही अजून आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन लिहिलेलं असतं. जीवन हे असं सहजासहजी सोडून द्यायचं नसतं. पुन्हा उठायचं, पुन्हा धावायचं, पुन्हा लढायचं, पुन्हा जिंकायचं. माणूस आयुष्यात कधीच हरत नसतो. तो फक्त निराश होत असतो, कमजोर होत असतो. हारणं म्हणजे संपणं असतं. जो संपतो तो हरत असतो. पण जो जिवंत आहे तो कधीच हरत नसतो. तो लढत असतो प्रत्येक गोष्टींशी निखरते. विद्वत्तेच्या अनेक शस्त्रास्त्र त्याच्याकडे असली म्हणजे तो लढायला लागतो.